एकनाथ शिंदे हे देखील आता या शपथविधी सोहळ्यासाठी या ठिकाणी दाखल झाले। जवळपास 8,000हून अधिक पाहुणे या शपथविधी सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। 2014 के समारोह में लगभग 4,000 मेहमानों को आमंत्रित किया गया था। 2019 में करीब 8,000 और इस बार लगभग 10,000 से भी तर या ज्यादा शपथविधी सोहळ्यामध्ये एक प्रकारे शक्ती प्रदर्शन असेल एनडीएचं, तो दुसऱ्या बाजूला या शपथविधी सोहळ्याचा आनंद म्हणून या ठिकाणी रस्त्यावर जिलेबीचं वाटप केलं जातंय। तर पुण्यामध्ये ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मुरलीधर मोहोळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यासाठीचा आनंद भाजप कार्यकर्त्यांकडून असा व्यक्त केला जातोय। तर पुणे भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून आता पुण्यामध्ये सांसद मिठाईचं वाटप केलं जातंय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपति भवनाकडे रवाना होत आहेत। जो मंत्री के तौर पर शपथ लेंगे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शपथविधी सोहळ्यासाठी रवाना झालेले आहेत। तर राष्ट्रपती भवनाच्या बाहेरची परिसरामधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। हा संपूर्ण परिसर असा फुलून गेलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक प्रकारे भाजपचं आणि एनडीएचं हे शक्ती प्रदर्शन निर्मला सीतारामन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। त्या देखील या कार्यक्रमासाठी इथे पोहोचलेल्या आहेत आणि आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी विचारपूस देखील या ठिकाणी निर्मला सीतारामन या करताना पाहायला मिळत आहेत। महादेव जानकर हे देखील आपल्याला पाहायला मिळाले। जवळपास 8,000 पाहुण्यांच्या बसण्याची व्यवस्था राष्ट्रपती भवनासमोर करण्यात आलेली आहे। मोठी गर्दी नरेंद्र मोदी यांच्या या तिसऱ्या टर्मसाठीच्या शपथविधी सोहळ्यासाठी आपल्याला झालेली दिसते। तर राष्ट्रपती भवनाच्या बाहेरचा हा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठी शपथ देणार आहेत। ऐतिहासिक समारोह में श्रीलंका के राष्ट्रपति रानिल विक्रमसिंघे, मालदीव के राष्ट्रपति डॉक्टर मोहम्मद मुइज़, परदेशी पाहुणे सेशल्स के उपराष्ट्रपति अहमद कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शपथविधी सोहळ्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे देखील मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असतील। तर सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। नजर आ रहे हैं। मनसुख मांडविया का भी आगमन हो चुका है। मनसुख मांडविया हे देखील आता या कार्यक्रमासाठी शपथ ग्रहण समारोह में ये समारोह गुजरातमध्ये सर्वात तरुण आमदार म्हणून वयाच्या 28व्या वर्षी 2002 मध्ये विजय झालेले होते। 2019 मध्ये त्यांनी शिपिंग मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देखील सांभाळला। त्याचबरोबर खते आणि रसायन मंत्रालयाचा प्रभार देखील त्यांनी सांभाळला आहे। सांसद निर्वाचित होकर आए हैं, पिछली सरकार में भी मंत्री थे और ये जो देश की जनता है वो उम्मीदों के साथ यहाँ आई है। उम्मीद बेहतरी की, उम्मीद तरक्की की। गिरिराज सिंह का आगमन होता हुआ गिरिराज सिंह हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। Eminent leaders and eminent faces visible on the screen, and as mentioned by Anand, few prominent leaders from nearby countries. ते देखील त्यांच्यामध्ये गिरिराज सिंह यांचं नाव आहे। कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांची ओळख आहे। बिहारमधले बेगुसराय या ठिकाणाहून त्यांनी आपली निवडणूक लढवली। To its neighborhood first policy and the Sagar vision. तर राष्ट्रपती भवन आता सज्ज झालेलं आहे आणि अवघ्या एका तासामध्ये मोदींच्या शपथविधी सोहळ्याला आता सुरुवात होणार आहे। ही दृश्य आपण पाहतो। राष्ट्रपती भवनासमोर नेते आणि निमंत्रितांची मोठी उपस्थिती। तर शिवराज सिंग चौहान हे देखील आता या सोहळ्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी शिवराज सिंग चौहान यांच्यावर होती आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येक जागा जाहीर एकूण जागा त्यांनी भाजपसाठी या ठिकाणी मिळवलेल्या आहेत। जो मेहमान पधार रहे हैं इनमें से कौन से चेहरे अब मंत्रिमंडल का गिरिराज सिंह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। बिल्कुल ठीक कहा संजीव जी। इस ऐतिहासिक शपथ ग्रहण समारोह को देखकर आज पूरे विश्व को एहसास होगा कि हमारा देश भारत विश्व का सबसे प्राचीन, सबसे विशाल, सबसे विशिष्ट और मध्य प्रदेश मधील 29 पैकी 29 जागा प्रधानमंत्री मोदी जी के सक्षम नेतृत्व में हम सभी ने 10 वर्ष देखा। मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून तब्बल 8 लाख मताधिक्य घेऊन ते विजयी झालेले आहेत।